गुप्तहेर. तोमोईमधले विद्यार्थी नंतर यासुआकीचांच्या आठवणीने बरेच दिवस उदास होते. विशेषतः सकाळी शाळा भरण्याच्या वेळी जेव्हा ही जाणीव व्हायची की यासुआकीचांला याला उशीर नाही झालेला तर तो आता येणारच नाही, तेव्हा ते मुलांना प्रकर्षानं जाणवायचं. त्याच्या नसण्याची सवय करून घ्यायला मुलांना बराच वेळ लागला. लहान वर्ग असण्याचे फायदे एरवी कितीही असतील, पण असा एखादा प्रसंग घडला की मात्र फार कठीण असतं. छोट्याशा वर्गात एकाची अनुपस्थितीसुद्धा फार जाणवणारी असते. एक बरं होतं की तोमोईमधल्या मुलांच्या जागा ठरवलेल्या नव्हत्या. तसं असतं तर मात्र यासुआकीचांची रिकामी जागा मुलांना जास्तच जाणवली असती. गेले काही दिवस तोत्तोचान मोठेपणी कोण व्हायचं याचा विचार करत होती. लहानपणी तिला रस्त्यावरचा बँडवाला व्हायचं होतं किंवा एखादी नृत्यांगना. तोमोईमध्ये पहिल्या दिवशी ती आली तेव्हा स्टेशनवर तिकीटं विकायची तिची इच्छा होती. पण हल्ली तिला वाटायला लागलं होतं की काहीतरी बायकांना शोभेल असं, पण इतरांपेक्षा वेगळं काम करावं. नर्स व्हावं असं तिच्या मनात आलं. पण लगेच तिला आठवलं, जखमी जवानांना भेटायला ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिनं बघितलं होतं. नर्स इंजेक्शन वगैरे देत होत्या. बाप रे, ते नाही आपल्याला जमणार, तिने ठरवून टाकलं. अचानक तिचा चेहरा उजळला. अरेच्चा, मी आधीच नव्हतं का ठरवलं कोण व्हायचं ते. मग ती ताईचांकडे गेली. त्यानं नुकताच स्पिरिटचा दिवा पेटवून प्रयोगाला सुरुवात केली होती. मी गुप्तहेर व्हायचं ठरवलंय, तिनं अभिमानानं सांगितलं. ताईचांनं तिच्याकडे जरा वेळ निरखून बघितलं. नंतर थोडा वेळ तो खिडकीबाहेर बघत राहिला. तो बहुधा कसला तरी विचार करत होता. मग तो गंभीर आवाजात म्हणाला, गुप्तहेर व्हायला खूप बुद्धिमान असायला हवं आणि शिवाय बऱ्याच भाषा यायला लागतात त्यासाठी. ताईचान क्षणभर थांबला. नंतर त्यानं तोत्तोचानकडे बघितलं आणि तो थंडपणे म्हणाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी गुप्तहेर व्हायचं असेल तर दिसायला सुंदर असायला लागतं. तोत्तोचाननं तिची दृष्टी खाली वळवली. थोडा विचार करून ताईचान हलक्या आवाजात तिच्याकडे न बघता म्हणाला, आणि मला नाही वाटत बडबड्या मुलींना गुप्तहेर होता येईल. तोत्तोचान एकदम गप्प झाली. तो तिच्या गुप्तहेर होण्याच्या विरुद्ध होता म्हणून नाही, तर तो जे काही बोलत होता ते खरं होतं म्हणून. तिच्या लक्षात आलं, गुप्तहेर होण्याचे कुठलेच गुण नव्हते तिच्यात. आणि ताईचान काही तिला वाईट वाटावं म्हणून बोलत नव्हता. तिला तो विचार मनातून काढून टाकण्याशिवाय मार्गच नव्हता. काय आश्चर्य, तिच्या मनात आलं. हा तर माझ्या एवढाच आहे, पण माझ्यापेक्षा किती जास्त समजतं याला. समजा ताईचान तिला म्हणाला असता की त्याला वैज्ञानिक व्हायचं आहे, तर ती काय उत्तर देणार होती. ती फार तर असं म्हणू शकली असती, हो, तुला स्पिरिटचा दिवा छान लावता येतो. पण ते फारच बालिश झालं असतं. किंवा तुला कित्सुने कोल्ह्याचा अर्थ फॉक्स हे माहिती आहे म्हणून तू वैज्ञानिक होऊ शकशील. पण छे, त्यालाही काही अर्थ नव्हता. ते काही असो, पण तिला खात्री होती की ताईचान कोणीतरी मोठा माणूस होणार होता. म्हणून ती गोड आवाजात म्हणाली, नाही होणार मी गुप्तहेर, पण तू मात्र नक्की कोणीतरी मोठा माणूस होणार. ताईचान काहीतरी पुटपुटला. त्यानं डोकं किंचित खाजवलं आणि तो समोरच्या पुस्तकात गढून गेला. पण जर ती गुप्तहेर होणार नव्हती तर काय होणार होती. समोरच्या स्पिरिटच्या दिव्याच्या ज्योतीकडे एकटक बघत ती विचार करत होती. बाबांचं व्हायोलिन.
तोत्तोचानच्या कुटुंबालाही हळूहळू युद्धाचे परिणाम जाणवायला लागले होते. रोजच आसपासच्या तरुणांना युद्धावर जाण्यासाठी बांझाईच्या आरोळ्या देऊन निरोप दिले जात होते. दुकानांमधून एकामागून एक खाद्यपदार्थ नाहीसे व्हायला लागले होते. डोंगरावरचं काहीतरी आणि समुद्रातलं काहीतरी या नियमाचं पालन करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. समुद्री गवत आणि प्लमच्या लोणच्यानं आई कसाबसा तोत्तोचानचा डबा भरत होती. पण लवकरच तेही अशक्य व्हायला लागलं. गोळ्या बिस्किटं तर दुकानात बघायलासुद्धा मिळत नव्हती. ओकायामाच्या जवळचं एक टॉफीचं स्वयंचलित मशीन तोत्तोचानला माहीत होतं. त्या मशीनच्या खाचेत 5 पैशाचं एक नाणं टाकलं की टॉफीचं छोटं पाकिट मिळायचं. 10 पैशांचं नाणं टाकलं की जरासं मोठं पाकिट मिळायचं. पण गेले कित्येक दिवस ते मशीन रिकामं पडलं होतं. कितीही नाणी टाकली तरी काहीसुद्धा मिळायचं नाही. टाकलेली नाणी मात्र परत यायची. पण तोत्तोचानला मात्र वाटायचं की अजूनही त्या टॉफीचं पाकिट असेल. कदाचित ते आत अडकून बसलं असेल. म्हणून ती रोज ओकायामाच्या स्टेशनवर उतरायची आणि 5 पैशाची 10 पैशाची नाणी खाचेतून टाकत राहायची. पण टॉफीचं पाकिट कधी मिळालं नाही. त्याच वेळी कोणीतरी तोत्तोचानच्या बाबांना सांगितलं की त्यांनी जर दारुगोळ्याच्या कारखान्यात जाऊन तिथल्या लोकांसाठी व्हायोलिनवर लोकप्रिय समरगीतं वाजवली तर त्यांना साखर, तांदूळ आणि इतरही वस्तू मिळतील. शिवाय बाबांना उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून नुकतंच एक मोठं बक्षीस मिळालं असल्यानं त्यांना तर नक्कीच खूप गोष्टी मिळतील, असं त्यांच्या मित्रांचं म्हणणं होतं. तुम्ही काय ठरवलंय? आईने विचारलं. जाणार आहात? संगीताचे कार्यक्रम दुर्मिळ होत चालले होते. रेडिओवर सुद्धा फक्त युद्धाशी संबंधित कार्यक्रमच प्रसारित होत होते. त्यामुळे बाबांना आणि त्यांच्या साथीदारांना काही कामच उरलं नव्हतं. त्यांनी खरं तर या संधीचा फायदा घ्यायला हवा होता. बाबांनी उत्तर देण्याआधी थोडा विचार केला. माझ्या व्हायोलिनवर तसलं काही वाजवायला खरं म्हणजे मला आवडणार नाही. बरोबर आहे तुमचं, आई म्हणाली. जेवणाची व्यवस्था आपण करू कशी तरी. बाबांना माहीत होतं की तोत्तोचानला पुरेसं खायला मिळत नव्हतं. मशीनमधून टॉफी मिळवण्याचे ती व्यर्थ प्रयत्न करत होती आणि 2-4 गाणी व्हायोलिनवर वाजवली तर त्यांच्या कुटुंबाला बरीच मदत होणार होती. पण मुठभर अन्नापेक्षा त्यांच्या दृष्टीनं संगीताचं मोल कितीतरी जास्त होतं. आईलाही ते माहीत होतं. म्हणूनच तिनंही बाबांना कधी आग्रह केला नाही. तोत्तोचान, मला क्षमा कर, ते खिन्नपणे म्हणाले. कला, आदर्श आणि काम हे सगळं समजण्या इतकी तोत्तोचान मोठी नव्हती. पण बाबांचं त्यांच्या व्हायोलिनवर खूप प्रेम आहे हे मात्र तिला नक्कीच माहीत होतं. बाबांनी आलेली चांगली संधी गमावली म्हणून कित्येक नातेवाईकांनी त्यांच्याशी बोलणं सोडलं होतं. खूप खडतर दिवस काढावे लागले. पण बाबांनी त्यांच्या कलेचा व्यापार केला नाही आणि बाबांना जे आवडत नाही ते त्यांनी मुळीच करू नये असं तोत्तोचानचं ठाम मत होतं. त्यांच्या भोवती उड्या मारत नाचत ती म्हणाली, मला सुद्धा तुमचं व्हायोलिन खूप आवडतं. पण तरीही दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे ओकायामाच्या स्टेशनवर उतरली आणि मशीनच्या खाचेला डोळा लावून तिनं आत पाहण्याचा प्रयत्न केला. आत काही असण्याची शक्यताच नव्हती. पण तिचं मात्र समाधान होत नव्हतं. त्यात एखादी तरी टॉफी असेलच अशी तिला आशा होती. वचन. सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर मुलं खुर्च्या आणि टेबलं व्यवस्थित सरकवून ठेवत असत तेव्हा सभागृह खूप मोठं वाटायचं. आज सगळ्यात आधी मुख्याध्यापकांच्या पाठीवर मी बसणार, तोत्तोचाननं पक्क ठरवलं होतं. ती खरं म्हणजे नेहमीच तसं ठरवायची.
पण ऐनवेळी दुसरंच कोणीतरी तिची जागा घ्यायचं. ते सभागृहाच्या मध्यभागी मांडी घालून बसले रे बसले की कोणीतरी पटकन त्यांच्या मांडीवर बसायचं आणि निदान 2 जणं तरी पाठीवर बसून त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असायची. अरे अरे, थांबा थांबा, मुख्याध्यापक हसत हसत म्हणायचे. हसून हसून त्यांचा गोरा गोरा चेहरा लाल बुंद झालेला असायचा. पण एकदा त्यांच्या पाठीशी लागलेली मुलं जराही त्या जागेवरून हलायची नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक क्षण जरी उशीर झाला तरी मुख्याध्यापक गर्दीनं पूर्ण वेढलेले असायचे. पण यावेळी मात्र तोत्तोचानचा निश्चय पक्का होता आणि ती आधीच त्यांची वाट बघत सभागृहाच्या मध्यभागी थांबली होती. मुख्याध्यापक आल्या आल्या ती ओरडली, सर, तुम्हाला एक सांगायचंय. काय बुवा, एवढं काय सांगायचंय? त्यांनी मांडी घालून बसता बसता विचारलं. खूप दिवस विचार करून ठरवलेली एक गोष्ट तोत्तोचानला त्यांना सांगायची होती. ते बसल्यावर अचानक तिनं निर्णय बदलला आणि पाठीवर बसण्याऐवजी ती एकदम त्यांच्या पुढ्यात जाऊन बसली. तिला जे सांगायचं होतं ते समोरून सांगणं जास्त सोयीचं पडलं असतं. तिनं एकदा मान वर करून मुख्याध्यापकांकडे बघितलं. मग आईच्या भाषेत सांगायचं तर तिचा गोंडस चेहरा किंचित बाजूला झुकवून ती गोंडस हसली. असं हसलं की तिलाही आत्मविश्वास वाटायचा आणि खरंच चांगली मुलगी आहे असंही वाटायचं. मुख्याध्यापकांनी तिच्याकडे उत्सुकतेनं बघितलं. काय गं, सांग ना. तोत्तोचान सावकाशपणे थोडा मोठ्या माणसांचा आव आणून पण अतिशय मंजूळ आवाजात म्हणाली, मला मोठं झाल्यावर आपल्या शाळेत शिकवायला यायचंय. तोत्तोचानला वाटलं होतं ते हसतील, पण मुख्याध्यापकांनी अत्यंत गंभीरपणे तिला विचारलं, वचन देतेस? त्यांना मनापासून तिनं तसं करावंसं वाटत होतं. तोत्तोचाननं चटकन मान हलवली. हे घ्या वचन. तिथं शिकवायला यायचा तिचा निर्धार पक्का झाला होता. त्या क्षणी तिच्या मनात ती अगदी पहिल्यांदा तोमोयमध्ये आली त्या दिवसाच्या आठवणी होत्या. आता त्या घटनेला कित्येक वर्ष उलटल्यासारखी तिला वाटत होतं. तिची मुख्याध्यापकांशी पहिली भेट झाल्यापासून तू आता या शाळेची झालीस असं त्यांनी सांगेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. 4 तास त्यांनी तिची बडबड न कंटाळता ऐकली होती. कोबायाशी त्यावेळी तिला जितके आवडले होते त्याहूनही कितीतरी जास्त ते तिला आवडायला लागले होते आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी होती. तिने वचन दिल्यावर ते नेहमीप्रमाणे पडक्या दाताची फिकीर न करता मोकळेपणाने हसले. तोत्तोचाननं तिचं छोटंसं बोट मुख्याध्यापकांसमोर धरलं. त्यांनीही आपलं बोट तिच्यासमोर धरलं. जपानी परंपरागत पद्धतीने बोटाला बोट जुळवून वचन दिलं. मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर हसू होतं. तोत्तोचान पण हसली. तोमोएमध्ये ती शिक्षिका होणार होती. वाह, काय सुंदर कल्पना होती ती. मी शिकवायला लागेन तेव्हा. तिच्या डोळ्यांसमोर एक छानसं चित्र होतं. थोडा अभ्यास, पुष्कळसे क्रीडा दिन, शेतामध्ये स्वयंपाक, शिबिर, शेकोट्या आणि फिरायला जाणं. मुख्याध्यापकांना खूप आनंद झाला होता. तोत्तोचान अजून फारच लहान होती, पण त्यांना खात्री होती की तोत्तोचान नक्की तोमोएमध्ये शिक्षिका होईल. तोमोएमधले सगळेच विद्यार्थी चांगले शिक्षक झाले असते, कारण बालपण आणि विद्यार्थीपण त्यांनी खऱ्या अर्थानं अनुभवलं होतं. इकडे तोमोएमध्ये मुख्याध्यापक आणि एक चिमुकली विद्यार्थिनी 10 वर्षांनंतर करावयाच्या गोष्टींबद्दल निश्चय करत होती आणि तिकडे जपानच्या आकाशात अमेरिकेची विमानं बॉम्ब गोळ्यांसह हजर झाली होती.
रॉकी नाहीसा होतो. बरेचसे सैनिक मारले गेले होते. खाद्यपदार्थ दुर्मिळ होत चालले होते. माणसं जीव मुठीत धरून राहत होती. पण उन्हाळा मात्र नेहमीप्रमाणे आला. जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या सगळ्याच देशात तो भेदभाव न करता आला. तोत्तोचान नुकतीच कामाकुरात राहणाऱ्या काकाकडून टोकियोमध्ये परतली होती. आजकाल तोमोएमध्ये शिबिरं होत नसत आणि गरम पाण्याच्या झऱ्यांच्या सहलीही नसत. आता उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटायला बहुतेक कधीच मिळणार नव्हता. तोत्तोचान दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी कामाकुरामध्ये चुलत भावंडांबरोबर घालवत असे. त्यांच्या नात्यातला एक मोठा मुलगा दरवर्षी लहान मुलांना भूताच्या गोष्टी सांगत असे. पण आता तो सैन्यात भरती झाला होता. त्यामुळे आता भूताच्या गोष्टीही नव्हत्या. आणि तिचा काका जो अमेरिकेबद्दलच्या खूप मजेदार गोष्टी सांगायचा, तोही आता युद्धावर गेला होता. त्याचं नाव होतं शू तागुची. तो अतिशय उत्तम छायाचित्रकार होता. न्यूयॉर्कमधील जपानी बातमी संस्थेचा प्रमुख म्हणून तो काम करत असताना शू तागुची नावानं लोक त्याला ओळखत. बाबांचा तो मोठा भाऊ. बाबांनी आपल्या आईचं माहेरचं आडनाव घेतलं होतं म्हणून त्यांचं आडनाव वेगळं होतं. नाहीतर त्यांचंही खरं आडनाव तागुची असंच होतं. तागुची काकांनी चित्रित केलेले राबाउलचे युद्ध याच्यासारखे चित्रपटगृहातून प्रदर्शित होत होते. पण युद्धाच्या आघाडीवरून तो फक्त छायाचित्र आणि वृत्तचित्रच पाठवायचा. त्यामुळे काकू फार काळजीत होती. फोटोमध्ये सैनिक धोक्यात असलेले दिसायचे आणि ते फोटो काढण्यासाठी काकाला त्यांच्याही पुढे जावं लागत असे, असं बाकीची मोठी माणसं म्हणायची. कामाकुराचा समुद्रकिनारा त्यावर्षी फारच सुनसान दिसत होता. या सगळ्या उदास वातावरणात सगळ्यांना हसवणारी एकच व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे काकांचा सगळ्यात मोठा मुलगा याच्चान. तो तोत्तोचानपेक्षा 1 वर्षानं लहान होता. सगळी मुलं एकत्र एकाच मच्छरदाणीत झोपत असत. झोपायला जाण्यापूर्वी याच्चान मोठ्यानं ओरडायचा, महाराजांचा जय जयकार असो. आणि मग गोळी लागून पडलेल्या सैनिकाप्रमाणे ठार झाल्याचं नाटक करत तो जोरात पडायचा. तोत्तोचानची आई बाबांबरोबर टोकियोमध्येच राहिली होती. सुट्टी संपल्यामुळे तोत्तोचानला त्या भूतांच्या गोष्टी सांगणाऱ्या मुलाची बहीण टोकियोला परत घेऊन आली. आल्या आल्या नेहमीप्रमाणे तोत्तोचाननं रॉकीला हाका मारायला सुरुवात केली. पण तो कुठेच दिसत नव्हता. बाबांनी पैदास केलेल्या आर्किडच्या रोपवाटिकेतही त्याचा पत्ता नव्हता. तिला काळजी वाटायला लागली. खरं तर ती घरात पोचायच्या आधीच रॉकी तिला भेटायला येत असे. तिने घराच्या आसपास रस्त्यावर सुद्धा रॉकीला हाका मारल्या. पण त्याचे ते प्रेमळ डोळे, टवकारलेले कान किंवा झुपकेदार शेपटीचा झुपका यातलं काहीच तिच्या नजरेस पडत नव्हतं. तिला वाटलं कदाचित ती रस्त्यावर शोधत असेपर्यंत तो घरी परत गेला असेल. ती घाईघाईने परत घरात गेली. पण तो नव्हताच. रॉकी कुठे आहे? तिने आईला विचारलं. तोत्तोचान रॉकीला शोधते हे आईच्या लक्षात आलं होतं, पण ती काहीच बोलली नाही. आई, रॉकी कुठे आहे? आईचा स्कर्ट पकडून तिनं पुन्हा विचारलं. आईला उत्तर देणं अवघड जात होतं. तो नाहीसा झालाय, आई म्हणाली. तोत्तोचानचा विश्वासच बसेना. नाहीसा कसा होईल? कधी? तिनं आईकडे बघत विचारलं. आईला शब्दच सापडत नव्हते. तू कामाकुराला गेलीस त्यानंतर लगेचच, ती उदासपणे म्हणाली. घाईघाईनं तिनं पुढे सांगितलं. आम्ही त्याचा खूप शोध घेतला, सगळ्यांना विचारलं, पण सापडला नाही. आणि तुला कसं कळवायचं तेच समजत नव्हतं. अचानक तोत्तोचानच्या डोक्यात प्रकाश पडला.
रॉकी मेला असणार. आई मला वाईट वाटू नये म्हणून सांगत नाही आहे, पण तो नक्कीच मेला असणार. तिला आता सगळं स्पष्ट समजलं. आजपर्यंत ती कधीही कुठेही गेली तरी रॉकी घर सोडून गेला नव्हता. ती परत येणार हे त्याला माहिती असायचं. रॉकी असा न सांगता कधीच जाणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. पण ती आईला काहीच म्हणाली नाही. आईला खूप वाईट वाटलं असणार हे तिला माहीत होतं. कुठं गेला कोणास ठाऊक, खाली पाहत ती एवढंच म्हणाली. तेवढं बोलून ती तिच्या खोलीकडे धावली. रॉकीशिवाय घरच वाटत नव्हतं. तिच्या खोलीत पोचल्यावर तिनं न रडण्याचा खूप प्रयत्न केला. पुन्हा या गोष्टीचा विचार न करण्याचाही प्रयत्न केला. पण तिला समजेना की तिची तर काही चूक झाली नसेल ना. रॉकी तिला न सांगता घर सोडून का गेला असेल? मुक्या प्राण्यांना छळू नका, कोबायाशी नेहमी सांगायचे. ते तुमच्याशी प्रामाणिकपणे वागत असताना त्यांचा विश्वासघात करू नका. कुत्र्याला अन्नाची लालूच दाखवून नंतर खायला न देणं हा दुष्टपणा आहे. असं केलं तर कुत्रंसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तोत्तोचाननं नेहमीच हे नियम पाळले होते. तिने रॉकीला कधीच फसवलं नव्हतं. तिने काहीच चूक केल्याचं तिला आठवेना. तेवढ्यात तिला तिच्या खेळातल्या अस्वलाच्या पायाजवळ काहीतरी दिसलं. तोवर तिनं रडू आवरलं होतं, पण ते बघितल्यावर मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तो रॉकीच्या तपकिरी केसांचा पुंजका होता. ती कामाकुराला जाण्याआधी ते दोघं जमिनीवर लोळले तेव्हा ते केस त्या खेळण्यात अडकले असणार. ते केस मुठीत धरून ती रडली. त्या दिवशी तिचे अश्रू आणि हुंदके थांबायलाच तयार नव्हते. आधी आसुआकी-चान आणि आता रॉकी. तोत्तोचाननं आपला आणखी एक मित्र गमावला होता. चहापान. तोमोएच्या मुलांच्या आवडत्या चौकीदाराला रिओ-चानला सुद्धा अखेर युद्धावर जाण्याचा सरकारी आदेश आला. तो मोठा होता, पण मुलं त्याला त्याच्या बालपणीच्या टोपण नावानंच हाक मारत असत. रिओ-चान म्हणजे जणू प्रत्येक वेळी मुलांच्या मदतीला धावून येणारा संरक्षक देवदूतच होता आणि तो काहीही करू शकायचा. जास्त न बोलता तो सारी कामं करायचा. तोत्तोचान नाल्यात पडली तेव्हा रिओ-चाननेच ताबडतोब तिला उचललं होतं आणि न कुरकुरता त्यानं तिला धुतलंही होतं. आपण रिओ-चानच्या निरोप समारंभासाठी चहापानाचा कार्यक्रम करूया का? मुख्याध्यापकांनी विचारलं. चहापान? चहापानाचा कार्यक्रम तोमोएमध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता. पण मुलांना ती कल्पना फारच आवडली. कधीच न केलेल्या गोष्टी करायला मुलांना नेहमी आवडायच्या. मुलांना माहीत नव्हतं, पण सावाकाई चहापान हा मुख्याध्यापकांनी नवीन शोधून काढलेला शब्द होता. तसं करताना सोबेत्सुकाई म्हणजे निरोप समारंभ हा शब्द त्यांनी मुद्दामनच टाळला होता. कारण त्या शब्दाला उदासीनतेची झाक आहे आणि जरा मोठ्या विद्यार्थ्यांना माहीत होतं की रिओ-चान जर युद्धात मारला गेला तर हा खऱ्या अर्थाने निरोप समारंभ ठरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून रिओ-चान युद्धासाठी जात असताना त्याकरता हा शब्द वापरणं उचित नव्हतं. चहापान ही मात्र एक वेगळीच गोष्ट होती आणि आजवर कुणीही अशा समारंभाला गेले नसल्याने ते सारेच आज खूप खुशीत होते. शाळा सुटल्यावर कोबायाशींनी सभागृहातील बाकं गोलाकार मांडून जेवणातल्या सुट्टीतल्यासारखीच रचना केली. सगळे गोलात बसल्यावर त्यांनी प्रत्येकाला हिरव्या चहाबरोबर, जपानी चहा हिरव्या रंगाचा असतो व दूध किंवा साखर न घालता तो प्यायला जातो, त्याच्याबरोबर सुक्या स्क्विड माशाची भाजलेली एक चकती दिली.
युद्धाच्या त्या काळात ती सुद्धा मोठी मेजवानीच होती. नंतर ते रिओचानपाशी गेले. त्याच्यासमोर त्यांनी थोडी साके म्हणजे जपानी मदिरा असलेला एक ग्लास ठेवला. फक्त युद्धावर जाणाऱ्यांनाच तेव्हा साके रेशनवर अगदी मर्यादित प्रमाणात विकली जात होती. तोमोएमधला हा चहापानाचा पहिलाच कार्यक्रम आहे, मुख्याध्यापक म्हणाले. तुम्हाला कोणाला रिओचानला काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. इतरांनाही काही सांगायचं असेल तर एकेकानं गोलाच्या मध्यभागी उभं राहून सांगायला हरकत नाही. तोमोएमध्ये स्क्विड खाण्याचीच फक्त ती पहिली वेळ नव्हती, तर रिओचानबरोबर बसण्याची पण ती पहिलीच वेळ होती. एकामागून एक मुलं उभी राहत होती आणि रिओचानशी बोलत होती. पहिल्या मुलाने रिओचानला फक्त आजारी पडू नये म्हणून काळजी घ्यायला सांगितलं. नंतर तोत्तोचानच्या वर्गातला मिगिता उभा राहिला. त्यानं सांगितलं, पुढच्या वेळी मी गावी गेलो की तुमच्या सगळ्यांसाठी श्राद्धाचे लाडू घेऊन येईन. सगळे हसले. जवळजवळ वर्षापूर्वी मिगितानं गावी श्राद्धाचे लाडू खाल्ले होते आणि त्याची चव इतकी आवडली होती की त्यानं सगळ्या मुलांसाठी ते एकदा तरी आणण्याचं वचन अक्षरशः हजारो वेळा दिलं होतं, पण आणले मात्र कधीच नव्हते. मिगिताने श्राद्धाच्या लाडूचा उल्लेख केला तेव्हा मुख्याध्यापकांना क्षणभर धक्का बसला. अशा प्रसंगी त्या लाडूंचा उल्लेख एरवी अपशकुनीच, पण मिगिता इतक्या निष्पापपणे सांगत होता की त्यांनाही हसू आलं. रिओचानला सुद्धा हसू आवरता आलं नाही, कारण मिगितानं त्याला कित्येक युगांपासून ते देण्याचं कबूल केलं होतं. नंतर ओईनं उभं राहून रिओचानला सांगितलं की तो जपानमधला सगळ्यात चांगला बागवान होणार होता. ओई हा तोदोरोकीमधील प्रचंड रोपवाटिकेतील मालकाचा मुलगा होता. नंतर काईको आओकी उभी राहिली, पण ती इतकी लाजत होती की काहीच न बोलता परत जागेवर जाऊन बसली. तेव्हा तोत्तोचान घाईघाईनं पुढे गेली आणि म्हणाली, काईकोचानकडची कोंबडीची पिल्लं आता उडतात, मी परवाच बघितली. मग आमादेरा उठला. तुला जर एखादं जखमी मांजर किंवा कुत्रं तिकडे सापडलं तर घेऊन ये, मी त्याला बरं करीन, त्याने सांगितलं. ताकाहाशी इतका छोटा होता की बाकाखालून सरपटत तो निमिषार्धात मध्यभागी पोचला. उत्साहानं तो म्हणाला, धन्यवाद रिओचान, आमच्यासाठी खूप काय काय केल्याबद्दल. नंतर आईको सायशो उभी राहिली. रिओचान, मी पडले तेव्हा तुम्हाला पट्टी बांधली होतीस हे मी कधी विसरणार नाही. आईकोचे काका रशियन युद्धातले जपानचे प्रसिद्ध सेनानी होते आणि तिची एक नातलग आत्सुको सायशो मेजी महाराजांच्या दरबारातली प्रसिद्ध कवयित्री होती, पण आईकोने त्यांच्या नावावर फुशारकी कधीच मारली नाही. मुख्याध्यापकांची मुलगी मिओचान रिओचानला सगळ्यात जास्त ओळखत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रिओचान, स्वतःची नीट काळजी घे हं, आणि आम्हाला पत्र लिहिशील. तोत्तोचानला खरं म्हणजे खूप बोलायचं होतं, पण सुरुवात कशी करावी हेच तिला समजेना. शेवटी ती म्हणाली, रिओचान, तू गेलास ना तरी आम्ही रोज चहापानाचा कार्यक्रम करू. मुख्याध्यापक हसले आणि रिओचानसुद्धा. तोत्तोचान आणि इतर मुलांनासुद्धा हसू आलं. पण तोत्तोचानचे शब्द खरे झाले. दुसऱ्या दिवशीपासून वेळ मिळाला की मुलं चहापान खेळायची. स्क्विडच्या चकतीऐवजी झाडाच्या साली चघळायची आणि साके म्हणून पाणी प्यायची. मग कोणीतरी म्हणायचे, मी तुमच्यासाठी श्राद्धाचे लाडू आणीन, आणि सगळे हसायचे. मग ती आपापसात एकमेकांशी गप्पा मारायची, आपापले विचार एकमेकांना सांगायची. खायला काहीही नसलं तरी चहापानाचे कार्यक्रम मजेत चालू होते. चहापान ही रिओचानच्या निमित्ताने मुलांना मिळालेली मौल्यवान भेट होती, आणि कुणाला कल्पना नसली तरी वेगवेगळ्या वाटांनी जाण्यापूर्वी
तोमोएमध्ये त्यांनी खेळलेला तो शेवटचा खेळ होता. इथे टोक्योच्या गाडीतून रिओचान रवाना झाला आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकन विमानं टोक्योच्या आकाशात हजर राहून बॉम्बचा वर्षाव करू लागली. सायोनारा सायोनारा. तोमोए जळून राख झाली. हा प्रसंग रात्री घडला. मियोचान, तिची बहीण मिसाचान आणि त्यांची आई शाळेशेजारच्या त्यांच्या घरातून बाहेर पडून कुहोंबुत्सू मंदिराजवळच्या तोमोएच्या शेतात सुरक्षित पोचल्या म्हणून वाचल्या. B-29 या लढाऊ विमानामधून असंख्य बॉम्ब शाळेचे वर्ग म्हणून वापरात येणाऱ्या आगगाडीच्या डब्यावर फेकले गेले. मुख्याध्यापकांचं स्वप्न असलेली शाळा आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. आता तिथे मुलांच्या हसण्या, गाण्या, खिदळण्या, खेळण्या बागडण्याच्या आवाजाऐवजी विनाशकारी ज्वाळांनी वेढलेल्या विध्वंसाचं गाण ऐकू येत होतं. आगीवर आता नियंत्रण मिळवणं अशक्य होतं. सर्वच जळून खाक झालं. सबंध जीवगावकाच आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं होतं. आणि या साऱ्या विनाशाच्या तांडवात रस्त्यात उभं राहून मुख्याध्यापक ज्वाळांनी वेढलेल्या त्यांच्या लाडक्या शाळेकडे पाहत होते. त्यांनी त्यांचा नेहमीचाच जुनाट काळा सूट घातला होता. दोन्ही हात खिशात घालून ते उभे होते. पुढची शाळा कुठल्या प्रकारची बांधूया रे? त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलाला तोमोएला विचारलं. तोमोए निःशब्दपणे त्यांच्याकडे बघत उभा राहिला. कोबायाशींचं मुलांबद्दलचं प्रेम आणि शिकवण्याची ओढ तोमोए शाळेला वेढलेल्या ज्वाळांहूनही अधिक अनावर होती. ते अजूनही खचले नव्हते. तोत्तोचान निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या गच्च भरलेल्या आगगाडीत खूप माणसांमध्ये चेमटून बसली होती. खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे बघताना तिला मुख्याध्यापकांचे अखेरचे शब्द आठवले. पुन्हा भेटू. आणि त्यांचं ते नेहमीचं वाक्य, तू फार चांगली मुलगी आहेस. तिला ते शब्द विसरायचे नव्हते. कोबायाशींना पुन्हा भेटण्याची स्वप्न पाहतच तिला झोप लागली. चिंतामग्न आणि दुःखी प्रवाशांचं ओझं घेऊन गाडी मात्र अंधार कापत पुढे निघाली होती.